जे पित्त प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट होत आहे ते विरेचनाने क्लिअर करा. पण आमाचं प्रोडक्शन छोट्या मोठ्या आतड्यांमध्ये जर होत असेल तर ते क्लिअर करायला बस्तींची जर मदत घेतली तर त्याच्यामुळे ते इंटेस्टाईनमध्ये न पचलेला जो अन्नरस आहे किंवा टॉक्झिन्स आहेत की ते क्लीन होऊन जातात आणि आतड्यांच्या मुवमेंट वाढल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्त शुद्ध तयार व्हायला लागले की दोषांचा प्रकोप कंट्रोलमध्ये येतो आणि मग सांधे सगळे वात प्रोडक्शन कमी झाले की संधिवात हा वात कमी होतो, हाडांचं डिजनरेशन स्टॉप होतं, पेन कमी व्हायला मदत होते. खरं तर ह्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. जर आपण सारखी सारखी औषधं घेऊन जर आपण थकलो असतो तर खरं तर मुळातच आपण ही औषधच घेता कामा नये. नेमकं काय करू शकतो, अजून कोणत्या आजारांसाठी हे जाणून घेऊया. पण वंदना आपल्याला प्रश्न विचारत आहे जळगावहून. हॅलो, नमस्कार. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला ना आता ऑपरेशन झालंय गणपतीचं. ओके. हा हा. तर 1 वर्ष झालं तर मला या कमरेचा पर्यंत त्रास होत आहे. तर मला म्हणजे पंचकर्म करायची इच्छा आहे मॅडमकडे. ओके. तर माझा कमरेचा प्रॉब्लेम जाईल काय असं विचारायचं होतं. नक्कीच. वय किती आहे आपलं? आणि माझं वय 48 आहे आणि मला मायग्रेनचाही भयंकर त्रास आहे. ठीक आहे. आता 48 वर्ष म्हणजे पोस्ट मेनोपॉझल एज आहे. हार्मोनल चेंजेस खूप जास्त शरीरात होतात. त्यामध्ये पण हिस्टेक्टॉमी झालेली आहे. म्हणजे गर्भाशयाची पिशवी एकदा काढून टाकल्यानंतर शरीरामध्ये स्त्रियांच्या 2 हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे दोन्ही हार्मोन्स इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. मागच्या काळामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे डिजनरेशन जे आपण म्हणतो ना, वार्धक्याला स्त्रियांना सुरुवात होते पाळी गेल्यानंतर. कारण जे हार्मोन्स इस्ट्रोजन जास्त, प्रोजेस्टेरॉन कमी किंवा इम्बॅलन्स जो झालेला असतो त्याच्यामुळे मग प्रोडक्शन जास्त व्हायला लागतं, सांध्यांच्या विकार चालू होतात, आतड्यांच्या हालचाली मंदावतात, पोटाचे पचनाचे त्रास चालू होतात, सांधेदुखी, मग कधी मान दुखते, कधी खांदे दुखतात, कंबर दुखते, हे ऑन ऑफ चालू राहतं. माझ्या काळामध्ये जर आपण पंचकर्माची मदत घेतली, आता कंबर दुखीचा त्यांना त्रास आहे म्हणजे स्पॉन्डिलोसिस, काहीतरी मस्क्युलर स्पाझम असणार. तर कंबर दुखी कशामुळे होते? वाताचं प्रोडक्शन जास्त होतं, न पचलेल्या अन्नरसापासून जो गॅस प्रोड्यूस होतो त्यामुळे बऱ्याच असं होतं की स्टूल बनताना हार्ड बनतं, कॉन्स्टिपेशनचे त्रास चालू होतात. कॉन्स्टिपेशन जेव्हा जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो तेव्हा वाताचं जे प्रोडक्शन होतं त्यामुळे मसल स्टिफनेस खूप जास्त वारंवार होतो. मग स्त्रियांना जनरली काय होतं, कधी कंबर दुखते, कधी मान दुखते, कधी गुडघे दुखतात, सांधे कुठले ना कुठले सांधे दुखायला लागतातच आणि हे 50 नंतर जगात सगळ्या स्त्रियांना हा त्रास चालू होतो. मग हे प्रोडक्शन कमी करण्यासाठी म्हणून आपण जे बस्तींच्या प्रक्रिया करतो अल्टिमेट त्याचा मदत होते. आणि त्यामुळे अगदी एक सर्जरी गर्भाशयाच्या पिशवीची झाल्यानंतर हार्डली 5 ते 8 वर्षामध्ये सेकंड सर्जरीचा डायरेक्ट नी जॉईंट पर्यंत येऊन तो वात ठेपतो. आणि त्यामुळे आता आपण सर्रास बघतोय की 55 ते 60 वयामध्ये कुठेही तुम्ही बघाल स्पाइन सर्जरी झाली आहे, नी रिप्लेस केले. तर मग ती वेळ येण्यापेक्षा आपण जेव्हा पोस्ट मेनोपॉझल स्टेज आहे 40 वर्षापासून ते साधारण 50-55 वयापर्यंत जगातल्या प्रत्येक स्त्रियांनी हे पंचकर्म करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. खरं तर पंचकर्माचं म्हणूनच आपल्याला महत्व जाणून घेण्याची आजकाल काळाची जी गरज आहे ती नक्कीच आपण पूर्ण करूया आणि जाणून घेऊया अधिक माहिती डॉक्टरांकडनं. पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती पंचकर्माचं वाढतं महत्व नेमकं किती आहे यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानूगडे. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला आता डॉक्टरांना विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हे स्टडी कोड लावायचं आहे. आपण एक फोन घेतोय. शिल्पा आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा असा प्रश्न आहे की माझं वय आता सध्या 32 आहे आणि माझं वजन 64 किलो आहे. 5 महिने झाले माझी डिलिव्हरी झालेली आहे सिझेरियन पद्धतीने. आणि मला असा प्रॉब्लेम आहे की मला थायरॉइडचा पण त्रास आहे आणि बीपी खूप वाढत होता माझ्या डिलिव्हरीच्या काळामध्ये. मग मी आणि वजन पण माझं कमी होत नाहीये. तर यासाठी मला काय करावे लागेल? तुमची उंची नाही सांगितली? उंची माझी 5 फूट 1 इंच आहे. 5 फूट 1 इंच. ठीक आहे. हो. काय डॉक्टर सांगाल आपण? आता डिलिव्हरी नंतर जनरली फॅट अक्युम्युलेशन होणं हे स्वाभाविक गोष्ट असते कारण स्किन लूज झालेली असते आणि अशा काळामध्ये थोडंसं एक्सरसाइज आणि पंचकर्म तर आपण किती जर बाळ छोटं असेल किंवा फिडिंगवरती असेल तर आपल्याला करता येणार नाही. पण आयुर्वेदिक औषधांची मदत आपण घेऊ शकतो. एक साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षाचा टाइम पिरियड झाला तर त्याच्यानंतर थोडं एक्सरसाइज, आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माच्या सहाय्याने आपण ते त्यांना हेल्प होऊ शकते. नक्की.
नक्कीच. डॉक्टर, जेव्हा असं काही असतं तेव्हा डिलिव्हरीच्या नंतर त्यांचं वाढणारं वजन आहे की असे अनेक उद्भवणारे त्रास आहेत किंवा काही काही मधुमेह ज्यांना असतो किंवा हार्टचा ज्यांना त्रास असतो, अशा सगळ्यांना आपण म्हणजे हे जे काही घेऊन आलेले आजार असतात तर यांच्यासाठी आपल्याला पंचकर्म उपयोगी ठरू शकतं का वेगवेगळ्या पद्धतीने करायचं असतं ते पंचकर्म? पंचकर्म उपचार मला असं वाटतं छान प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स आहेत आपल्याकडे, ते आपण बघूयात. पंचकर्माच्या मेन 5 प्रक्रिया: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आता याच्यामध्ये वमनाचा जो पार्ट असतो त्यामध्ये काही आयुर्वेदिक वनस्पतींचे काढे प्यायला दिले जातात. म्हणजे काढे प्यायला देण्यापूर्वी एक प्रोव्हिजनल प्रक्रिया असते की काही वनस्पतींची तुपं दिली जातात प्यायला दुधामध्ये टाकून अनुषपोटी. या तुपामध्ये जी तूप म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पंचकर्मात तुपाचा वापर म्हटलं की गाई आणि म्हैशीचा तूप खूप लोक घरी आधी पिऊनच मग पंचकर्माला आम्ही खूप म्हणजे सांगण्यातून ऐकलं म्हणून तुपाचा वापर, पण तसं नाही उपयोगाचा. नुसतं गाई आणि म्हैशीचं तूप प्यायला सुरुवात केली तर इतकं कोलेस्ट्रॉल वाढेल आणि त्याचा हार्म होऊ शकतो. ही जी आपण तुप प्यायला देतो त्याने औषधी तुपं असतात की ज्यामुळे दोष शरीरामध्ये असतात ते एकवटून कोष्ठामध्ये यायला मदत होते. आणि त्यानंतर स्नेहस्वेदन केलं जातं. मग काही काढे प्यायला दिले जातात ज्याने कफाचा उद्रेक होतो. काही चूर्ण देतात आणि त्याच्यामुळे आणि फांट प्यायला दिल्यानंतर ते सगळं शरीरात असणारा कफ सगळा निघून जातो. याच्यामध्ये असे प्रकार असतात की काही वनस्पतींचं सद्योवमन ही एक प्रक्रिया आहे की बऱ्याचदा जे सार्वदेहिक वमन आपण म्हणतो की तेल देऊन सघृत काही टॅबलेट द्या आणि मग किंवा चूर्ण द्या आणि चाटण देऊन मग ते कफ काढणं, ही प्रक्रिया अवघड वाटते बऱ्याच जणांना. स्त्रियांना जनरली काय होते की उलटी येणार म्हणलं की आधीच भीती वाटायला सुरुवात होते की उलटी होते म्हणजे मग पोट दुखेल, त्रास होईल काय. पण तसं नाही, याच्यामध्ये फारसा त्रास काही होत. आणि घरगुती पण आपण सद्य वमनाची प्रक्रिया सांगू शकतो. मग त्यामुळे विरेचनाला प्रेफरन्स दिलेला जास्त चांगला, कारण त्याच्यामध्ये कसलाही त्रास होत नाही. इझिली काही टॅबलेट देऊन मोशन होतं आणि पोट क्लिअर होऊन जातं. एक प्रक्रिया त्याच्यानंतरची प्रक्रिया आहे विरेचन. विरेचनामध्ये असं असतं की तुप हा जो पार्ट आहे की ऍसिडिटीचा त्रास होतो. ऍसिडिटी होतं म्हणजे काय होतं, आपण अन्न खाल्ल्यानंतर स्टमकमध्ये येतं, उजव्या बाजूला लिव्हर असतं, लिव्हरमध्ये पित्ताची पिशवी असते, हे पित्त सिक्रेट होतं आणि मग या स्टमकमध्ये येतं. पित्त सिक्रेट झाल्यानंतर खूप दिवसपासून ऍसिडिटीचा त्रास असतो. अशा पेशंटमध्ये त्या पित्ताने आतड्यांना सूज घ्यायला लागते. एक सर्टन लिमिट क्रॉस झाली की त्या बेअर करण्याची कपॅसिटी लोकांची वीक होते. मग बऱ्याचदा असं होतं की लहानपणापासून कधी होत नव्हतं, पण 30-35 खूप ऍसिडिटीचा त्रास चालू झाला. कारण आमाशयाचा जो आतला लेअर असतो त्यांना ते जे ऍसिड, बाईल ज्यूस, पाचक पित्त ज्याने अन्नाचं पचन होतं ते सिक्रेट होतं आणि ते सोसत नाही आतड्यांना. मग ती शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया चालू होते, मग झाल्यासारखी होते, उलटी होते आणि मग ते पित्त निघून गेलं, उलटी झाली की मग जरा बरं वाटतं. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की सवय लोकांना की मळमळ होते ना, मग आधी सकाळी झोपेतून उठल्यानंतर आधी उलटी करून ते पित्त काढायचं, पण तसं अगदी करू नये. जे ऍसिड सिक्रेट होतं ज्याने अन्नाचं पचन होत असतं, हे ऍसिड नैसर्गिक ऍसिड हे प्रत्येकाला सिक्रेट होणं गरजेचं असतं. शिवाय फूड अन्नाचं पचन होणं, मेटाबॉलिझम हे रेग्युलर होऊ शकत नाही. पण पित्त सिक्रेट होतं आणि तुम्ही रोजच ते बाहेर काढायचा प्रयत्न करताय म्हणजे ऍसिड जे कॉन्सन्ट्रेशन त्या पित्ताचं असतं त्यामुळे अन्न पचन करण्याची त्याच्यात एवढी मोठी ताकद असते. हे ऍसिड जर तुम्ही नॅचरलीच बाहेर काढायचा प्रयत्न केला तर तो ट्यूब आहे, अन्ननलिका आहे, ऑसोफेजियल जो पार्ट आहे त्याला आतल्या बाजूने सूज येत, इरोजन्स होतात आणि मग नंतर जाणवायला लागतं की अगदी थुंकी सुद्धा घेताना अडकत आत जाते. त्यामुळे ती प्रक्रिया करणं अगदी चुकीचं. जर तुम्हाला खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर पंचकर्माची आणि ते पण प्रॉपर सल्ल्याने करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाचं असतं. घरगुती उपचार असे करून त्याचे अनेक ड्रॉबॅक्स पण खूप जास्त असतात. तर त्यामुळे ही जी आपण पित्तासाठी तूप प्यायला देतो त्याने आतड्यांना चिकटलेले स्टिकी पार्ट एकवटून एकत्र कोष्टात येतो. टॅबलेट देऊन मोशन होऊन ही सगळी आतडी क्लीन होऊन जातात. त्याला या जो वरचा जो पार्ट आहे पित्त क्लिअर होण्यासाठी स्टमकचा, त्याच्यासाठी विरेचनाची खूप चांगली मदत होते. नक्कीच डॉक्टर, आपण ह्या पुढची जी प्रक्रिया आहेत ह्या पाहूयाच, पण आपण एक फोन घेतोय. खालीद आपल्याशी बोलतात. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार मॅम, माझं वय 30 वर्ष आहे. हा आणि मला आमवात आणि सांधेवाताचा त्रास आहे. ओके. आणि माझं HLB12 पॉझिटिव्ह आलंय. बरोबर. ओके, ठीक आहे डॉक्टर, ह्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं? आमवात, संधिवात आणि HLA-B27 पॉझिटिव्ह म्हणजे अँकायलोजिंग हे 3 वेगळे प्रकार आहेत. संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, सांधे दुखतात. आमवातामध्ये सांध्यांच्या भोवती सूज येते आणि अँकायलोजिंग स्पॉन्डिलोसिस मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आधी मान स्टिफ व्हायला लागते, पाठीचा भाग जास्त स्टिफ होतो आणि पूर्ण स्पाईन एकमेकाबरोबर फ्यूज होतात. पूर्ण काठीसारखा बांबू स्पाईन ज्याला म्हणतो अशी ती प्रक्रिया असते. अशा काळामध्ये जेव्हा HLA-B27 ही टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा अँकायलोजिंग कंडिशन मध्ये, आता 30 वर्ष वय आहे, अशा काळामध्ये वातामुळे मसल स्टिफ होणं
होणं ही प्रक्रिया इतकी वाढत जाते आणि त्यामुळे संपूर्ण स्पाईन हळूहळू पेन वाढायला लागतं. मग तात्पुरतं तुम्ही काहीतरी औषधी ट्रीटमेंट, पेन किलर घेताय, अँटी इन्फ्लामेटरी घेताय, स्टिरॉइड मेडिसिन्स घेताय, त्यामुळे पेन सबसाईड होत आहे. पण ते न थांबणारं पेन असतं जर एन्कायलोजिंग स्पॉन्डिलोसिस. ते तुम्ही खाताय किती वर्ष खाणार पेन किलर? म्हणजे पेन किलर खाऊन खाऊन ऍसिडिटी, कारण बाईल ज्यूस सिक्रेट होण्याचं प्रमाण खूप वाढतं. ऍसिडिटी खूप जास्त वाढायला लागली की मग पित्ताचे त्रास चालू होतात. पेन किलर कंटिन्युअस घेतल्यामुळे किडनी फेल्युअरचे चान्सेस वाढतात. कंटिन्युअस पेन किलर खाऊन 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 सगळं मेटाबॉलिझम तुमचं कोलॅप्स होऊन जातं. तर त्याच्यामुळे जे प्रोडक्शन आपण आता शेवटी काय की संधिवात असो, आमवात असो, सर्वांगवात असो, एन्कायलोजिंग असो, वाताचं प्रोडक्शन होतं म्हणून हे सांध्यांचे त्रास चालू होतात. मग वाताचं प्रोडक्शन कुठे होतं? तर छोट्या आणि मोठ्या आतड्यांमध्ये. मग यासाठी जे आपण बस्तीच्या प्रक्रिया करतो, या बस्तीमध्ये असंख्य बस्तींचे प्रकार आहेत. त्यात अगदी महत्वाचा जो पार्ट की वात रिलीज झाला पाहिजे, आतड्यांच्या हालचाली वाढल्या पाहिजेत, पचनक्रिया सुधारली पाहिजे, सगळ्या जॉईंटना ऍज अ ल्युब्रिकंट मुवमेंट, मोबिलायझेशन इझी झालं पाहिजे आणि कोणतंही सांधा वाचवण्यासाठी त्या बोनला अटॅच असणारे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये ताकद तयार केली पाहिजे. आणि हा जो कन्सेप्ट आहे मेडिकल टर्मिनॉलॉजी वाईज, कंटेंट जे आपण त्या तेलामध्ये, काढ्यामध्ये, दूध तुपामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे ते बनवले जातात एक्स्ट्रॅक्ट, तो खूप महत्वाचा रोल असतो की ज्याच्यावरती रिझल्ट डिपेंड करतात. तर त्यामुळे त्यांनी अगदी पंचकर्माची मदत घ्यावी. आणि वय 30 आहे आता, म्हणजे आयुष्याची ही स्टेज आहे की जर त्यांनी एक्सरेज काढले असेल आणि त्याच्यामध्ये खूप मोठं फ्युजन नसेल झालेलं जॉईंटचं, तर आपण जर पंचकर्म बस्तींची प्रक्रिया घेतली तर मला असं वाटतं की जो आनंदाचे आयुष्याचे जे क्षण आहेत ते पुढे जर ढकलायचे असतील तुम्हाला, तर कित्येक वर्ष जी फ्युजन होण्याची जी फेज आहे ती आपण पुढे ढकलू शकतो. आणि ते फक्त आणि फक्त आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये पॉसिबल आहे. कारण मस्क्युलर स्टिफनेस रिलीज होणं ह्या एन्कायलोजिंग स्पॉन्डिलोसिस मध्ये फार महत्वाचा रोल असतो. पेन कमी होणं हे नव्हे, तुम्ही काहीतरी टॅबलेट घेतली आणि त्याने पेन कमी होतोय, पण जखडलेल्या मांसपेशी जर तुमच्या हलक्या झाल्या नाहीत तर बोन आणि दोन बोनच्या मध्ये जी गादीसारखा भाग असून त्याच्यावर फ्युजन येताना जे प्रेशर येत असतं ते कमी होत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणजे आपण स्नेहनाच्या किंवा फोमोंटेशन, पोटली फोमोंटेशन, काही काढे उकळवले जातात, त्यामध्ये तांदूळ शिजवतात, त्या जे जडीबुटीचे एक्स्ट्रॅक्ट असतात ते तांदळामध्ये ऍब्सॉर्ब होतात, त्याची पोटली बांधून दुधामध्ये फोमोंटेशन शेक दिला जातो, ज्यामुळे जखडलेल्या मांसपेशी ढिल्या होतात, सांध्यांचं प्रेशर कमी होतं. आणि मग ओरल मेडिसिन्स दिले जातात ज्याने वाताचं प्रोडक्शन कंट्रोलमध्ये आणलं जातं. त्यामुळे अनेक वर्ष चांगली जाऊ शकतात. म्हणजे त्यांनी पंचकर्म करून घेतलंच पाहिजे, कारण तुमचं वय आता फार कमी आहे. पुढचं जर आयुष्य जर आपण पाहिलं आणि जर आपल्याला होणारा त्रास जर आपण पाहिला तर नक्कीच तुम्ही आता सावध व्हा आणि लवकरात लवकर पंचकर्म मात्र नक्कीच करून घ्या. आपण एक फोन घेतोय, सीता आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी बोलते नाशिकहून. हा बोला. मला पित्ताचा त्रास खूप होतो आणि म्हणजे जेवण पण जात नाही आणि डोकं दुखतं आणि चक्कर येतात. ठीक आहे. सर्दीचा त्रास आहे का? स्मिता, सर्दीचा त्रास आहे का तुम्हाला? सर्दी होते, पण सर्दीमुळे असं शिंका पण येत नाही, डोक्यात खूप असं दमकतं आणि खूप चक्कर येतात. बरोबर, ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं सविस्तररित्या आपण उत्तर जाणून घेऊया. आज पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती पंचकर्माचं वाढतं महत्व नेमकं किती आहे याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. तुमच्या मनातील प्रश्न विचारत राहाच, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी स्मिता यांनी जो प्रश्न विचारला होता त्यांनी असं म्हटलं होतं, डॉक्टर त्यांना खूप सर्दीचा ऍक्च्युली खरं तर त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, डोकं दुखतं, म्हणजे हा सगळा जो त्रास आहे तो पंचकर्मांनी त्यांचा जाऊ शकतो का? काय सांगाल आपण? खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हर करू शकतो असं मला वाटतं. कारण सगळ्यात महत्वाचा पार्ट की सर्दी त्यांना होते पण सर्दी नाकातून बाहेर येत नाहीये. म्हणजे खूप लोकांना असा प्रश्न असतो की डोकं प्रचंड दुखतं, मग असा प्रश्न विचारला सर्दी होते का, तर सर्दी अजिबात होत नाही पण डोकं जड झाल्यासारखं वाटतं. म्हणजे काय होतं की सर्दी सायनसेसमध्ये साठून राहते. फ्रंटल म्हणजे कपाळाचा पूर्ण भाग, डोळ्यांची कॅव्हिटी, मॅक्झिलरी, कानाच्या वरती अशा संपूर्ण पार्टमध्ये सर्दी साठते. साठून राहिलेल्या सर्दीमध्ये असंख्य जंतू, बॅक्टेरियाज तयार होतात आणि त्याच्यामुळे टर्बिनेट्स नाकामध्ये नेझलच्या साईडला एक मौसल भाग वाढतो ज्याला नेझल टर्बिनेट हायपरट्रॉफी म्हणतात आणि त्याच्यामुळे नाकाचं हाड पण हळूहळू वाकडं व्हायला सुरुवात होतं ज्याला डीएनएस, नेझल सेप्टम डेव्हिएशन म्हणतात. आणि त्याच्यामुळे सर्दी सगळी सायनस कपाळाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये साठून राहते. साठलेल्या सर्दीमुळे ते जंतू जेव्हा पण ऍक्टिव्हेट होतात प्रचंड डोकं दुखायला सुरुवात होतं. मग बघा फोडणीचा वास आला, जनरली कुठेतरी उन्हात जाऊन आलं, उग्र कसला तरी वास आला, दुसरं कोणी पावडर लावत असेल तरी शिंका येतात किंवा डोकं जड होतं, डोकं दुखायला लागतं, सकाळी झोपेतून उठलं की डोकं जड होतं, डोकं दुखायला लागतं. तर हे सगळी कारणं काय असतात की
सायनसेसमध्ये सर्दी साठून राहते आणि त्याचा परिणाम म्हणून डोकेदुखीचा त्रास होतो. आता डोकं दुखतंय म्हणून आपण जर औषधं घेतली तर पेन किलर घेतली जातात नॉर्मली, आणि ही पेन किलर घेतली की ऍसिडिटी जास्त वाढते. मग ऍसिडिटी वाढली की हे पित्त पुन्हा रक्तात मिक्स होतं आणि पित्तामुळे डोकं दुखायला लागतं. म्हणजे मग ही चेनच चालू होते की तुम्हाला सर्दीचा त्रास होतोय, डोकं जड होतंय, पेन किलर्स घेतले की त्यामुळे पित्त वाढतं आणि पुन्हा. मग त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आधी टर्मिनेट हायपरट्रॉफी आहे किंवा सायनोसायटिसचा त्रास आहे तर सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स पंचकर्म करून घेणं, ज्याच्यामध्ये सायनसेसमध्ये साठून राहिलेली सर्दी सगळी क्लीन केली जाते. एकदा सायनसेस क्लिअर झाले की 80% पेक्षा जास्त लोकांना आपण सर्दीची ट्रीटमेंट केली तर डोकं दुखायचं पूर्ण कमी होऊन जातं. पण असं झालं की आपण सायनसेससाठी ट्रीटमेंट केली पण ऑलरेडीच अनेक वर्षापासून तुम्ही पेन किलरची मदत घेताय डोकं दुखतंय म्हणून आणि पित्ताचा पण खूप त्रास असेल तर सेकंड प्रेफरन्स आपल्याला ऍसिडिटीसाठीची जी पंचकर्म आपण करतो त्याची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळे पित्त ऍब्सोल्यूट क्लिअर होऊन जातं. आणि मग कसलाही त्रास म्हणजे असं होतं की गेली 12 वर्षापासून गेली 20 वर्षापासून डोकेदुखीचा त्रास आहे अशी हिस्ट्री असणारे पेशंट येतात पण अगदी खुश होऊन जातात की त्यांना पंचकर्म केल्यानंतर पूर्ण पेन रिलीज झालं म्हणून. नक्कीच डॉक्टर, अजून यापुढे काय काय करू शकतो? तुम्ही पंचकर्माच्या आम्हाला स्लाइड्स दाखवत होता. पंचकर्मामध्ये आपण विरेचन म्हणून जी प्रक्रिया बघितली की कसा असतो पार्ट. आता शेवटी पंचकर्म म्हणजे शोधन, शरीरामध्ये असणारे दोष शरीरातून क्लीन करणं. आपण अन्न खाल्लं की पहिल्यांदा स्टमकमध्ये येतं, हे बाईल ज्यूस सिक्रेट होऊन आमाशयामध्ये येतं, पाचक पित्त सिक्रेट झाले की आपण भूक लागते, जेवण जेवलं की अन्नाचं पचन होतं, वॉन्टेड ऍब्सॉर्ब होतं, राहिलेलं छोट्या आणि मोठ्या आतड्यांमध्ये जातं, तिथून हवे ते शोषून घेऊन आतड्यांच्या हालचाली वाढतात, अन्न पचत 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 पुढे जातं, स्टूलमध्ये कन्वर्ट होतं आणि शरीरातून बाहेर निघून जातं. ही नॉर्मल पचन क्रिया आहे. आपण आता जसं म्हणलं की पित्त सिक्रेट होत आहे, आतड्यांना सोसवत नाहीये, खूप हायपर ऍसिडिटीचा त्रास होतोय, मळमळ होते, गॅस्ट्रिक अल्सर्स होतात काही वेळेला आणि त्याच्यामुळे मग उलटी झाली तर उलटीतून रक्त पडलं असं जाणवतं, मग पुढे जाऊन त्याचे परफोरेशनचे चान्सेस असतात. माझ्या काळामध्ये जे पित्ताची आपण प्रक्रिया केली तर ते पित्त हे आमाशयाचा हा पार्ट आपण क्लिअर करू शकतो. छोट्या आणि मोठ्या आतड्यांच्या हालचाली एक वय वर्ष 30-35-40 नंतर आता रुटीन पार्ट कसा होतो, पूर्वी बघा लोक शेतामध्ये काम करत होती आणि त्यामुळे हालचाली खूप असायच्या, ऑक्सिजन इनटेक खूप होता, भरभरून भूक लागायची, त्यामुळे जेवण जे खाल्लं जायचं त्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत होतं. पण आता असं झालंय की आपण जेवतो 1 ते 1.5 लंच टाइम, 2ला ऑफिसमध्ये चालू झाले की एका ठिकाणी बसून राहा. म्हणजे एका ठिकाणी बसणं ही प्रक्रिया ऑलमोस्ट 80% पेक्षा जास्त लोक दिवसभरातले 6 ते 8 तास एका ठिकाणी बसतात. म्हणजे बसणं, चालणं किंवा पळणं, दमणं, खूप घाम आला, दम लागला, ही प्रक्रिया फार कमी होते दिवसेंदिवस. आणि बसल्यामुळे आतड्यांचे मुवमेंट वीक होतात, न पचलेल्या अन्नरसापासून गॅसचं प्रोडक्शन होतं आणि मग ही आतडी क्लीन करण्यासाठी आपण ज्या बस्ती प्रक्रिया करतो त्यामध्ये तेलाच्या ज्या बस्ती दिल्या जातात, या तेलामध्ये आंबाताचा त्रास असेल तर वेगळी ऑइल्स असतात, संधिवाताला वेगळी असतात किंवा जे कोणतेही विकार आहेत त्याच्यानुसार ते तेलाचे कंटेंट वापरले जातात. त्यामुळे आतडी सगळी सॉफ्ट होतात, वॉन्टेड जो पार्ट आहे तो आतड्यामध्ये ऍब्सॉर्ब होतो, काढे दिले जातात, काढ्याने आतड्यांचे मुवमेंट वाढतात, फ्लश आउट होऊन इंटेस्टाईन क्लीन होतात आणि मग शेवटी आतड्यांमध्ये ताकद तयार केली जाते. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. अभिजित आपल्याशी बोलतात.